लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मूळ डोंगरीतील ग्यानी नाल्यावरील माती बांध फुटला, शेतकऱ्यांचे मका व आंब्याचे मोठे नुकसान। निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह। बातमी नांदगाव येथून। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मूळ डोंगरी येथील ग्यानीच्या नाल्यावरील गट नंबर 42 व 43 मधील माती बांध मुसळधार पावसामुळे फुटून खालील शेतकरी चंद्रकांत गोविंद मडवई गट नंबर 37/2, अरुण रमेश मडवई गट नंबर 37/2 आणि प्रशांत संजय मोरे गट नंबर 41 यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतातील मका पिकासोबतच आंब्याची झाडे वाहून गेली, तर ओढ्याच्या काठावरील विहिरी माती दगड पडून खचल्या असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। या घटनेनंतर शेतकरी वर्गाकडून पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे। सदर माती बांध हा अवघ्या 2 ते 2.5 वर्षापूर्वीच बांधला गेला होता, मात्र तो MRGS योजनेअंतर्गत न बांधता पोकलँड व JCBच्या सहाय्याने करण्यात आल्याने निकृष्ट दर्जाचा होता। बांधामध्ये पोकळपणा राहिल्याने मुसळधार पावसात तो कोसळला, त्यामुळे संबंधित ठेकेदार व काम करणाऱ्या संस्थेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे मूळ डोंगरी येथील नदीही भरून वाहत होती। पुलावरून तब्बल 8 ते 9 फूट उंच पाणी वाहू लागले होते। या गोंधळात अज्ञात व्यक्तींनी पुलावरील कठड्यातील लोखंडी पाईप चोरीला नेले। याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान मोरे यांनी नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाणे यांना दिली, मात्र संबंधित कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे। 28 तारखेला मूळ डोंगरी नदीला महापूर आलेला आहे, तरी चांगल्या परिस्थितीत लोकांनी पाईप कापलेले आहे, तरी शेतकऱ्याची जर नुकसान झाली याला जबाबदार महसूल यंत्रणेला फोन केला असून महसूल यंत्रणेची अद्याप गाडी आलेली नाही। PW खात्याला फोन केलेला आहे तरी गाडी आलेली नाही, याला जबाबदार प्रशासन धरावे अशी मी विनंती करीत आहे। 28 सप्टेंबर रोजी सकाळी मूळ डोंगरीचे चांदोरा रस्त्यावर मन्याड नदीचा मोठा पूल असून या नदीला एक भयंकर महापूर आल्यानंतर या नदीवरून पुलावरून जवळजवळ 15 ते 20 फूट उंचीचं पाणी वाहत होते। त्या पुलाचं पाणी कमी झाल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी या पुलाचे साईडचे संरक्षण पाईप वगैरे अँगल सगळे कमरेवरल्या पाण्यात पुलावर उभे राहून त्यांचा जीव धोक्यात घालून या पुलाचे संरक्षण पाईप तोडण्यात आलेले आहे। तरी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तहसीलदार सुनील सौंदाणे साहेब यांना आपत्तीग्रस्त मदत मिळावी म्हणून एक फोन केला। फोन केल्यानंतर 3 तास उलटून गेले, तरी आपत्ती व्यवस्थापनाची कोणत्याही प्रकारची गाडी आलेली नाही, कोणते अधिकारी आलेले नाही। तरी या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि एक पाईपलाईनचे आणि लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। तरी प्रशासनाकडून कोणतेही आपत्ती व्यवस्थापनाची दखल घेण्यात नाही आली, तरी याची शासनाने नोंद घ्यावी आणि प्रशासनाने का दखल घेतली नाही याची त्वरित कारवाई करावी ही मी मूळ डोंगरीच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती करीत आहोत। हॅलो हॅलो, हा नमस्कार, सौंदाणे सर बोलताय का? हा सौंदाणे सर आहे का? हो हो सर तहसीलदार साहेब, मूळ डोंगरीला मन्याड नदीला खूप मोठा पूर आलेला आहे। कुठे कुठे? मन्याड नदी मूळ डोंगरी। अच्छा, हा 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 सर अहो ते गाडी पाठवून द्या, आपस व्यवस्थापनची सगळे ते पाईप तोड राहिले। PWDचा पूल आहे आणि धोक्याचा जीव घालून पाईप तोड राहिले, लोकांच्या वायर बांधलेले मोटरी बांधलेले ते कुशाला तोडून राहिले। 50,000 रुपयाच्या मोटरी शेतकऱ्यांच्या। आणि काय तोडतायत म्हटले? अहो मोटरी बांधलेली ना पुलाला सर, ते पाईप तोड राहिले साईडचे 12 असताना पुलाला कापून नाही आदिवासी लोक नेलं नदी काढते ते सगळे तोड राहिले आणि जीव धोक्यात घालून तोड राहिले। तुम्ही गाडी पाठवून द्या सर पुलावर, मूळ डोंगरी पुलावर। पाईप तोडताय? हो पाईप तोडताय, अर्ध्या पुरामध्ये जाऊन पाईप तोडताय। शेतकऱ्यांचे पाईप मोटरी बांधलेला आहे, ते तिकडे आवाज जात नाही त्यांना।
तर ते तोडून राहिले ते. तेव्हा आपत्ती व्यवस्थापनची गाडी पाठवून द्या तुम्ही तातडीने सर पुलावर, मोडलोंगरी पुलावर. म्हणजे काय विधी वाचवायला की लोकांना वाचवायला? लोकांना वाचवायला बी नव्हतं सर. पहा ना ते पुरामध्ये लोकांच्या PWDचा पूल आहे सगळं सामान कापून घेऊन राहिले ते. जे खराब नाही ते पण कापू राहिले सर. जीव धोक्यात घालून कापू राहिले ते. त्यांना कोणतरी सांगितलं असेल ना ते काढा म्हणून? नाही ते त्यांच्या मनाने विकायसाठी बंगारमध्ये अँगल ते सगळं तोडून राहिले ना तुटायसारखे ते सुद्धा कापून घेऊन राहिले सर ते. आणि जीव धोक्यात घालून कमऱ्यावर पाण्यात जायले ते पुलावरून पाणी. मग तुम्ही गावकऱ्यांना विरोध करा नाही तोडून? गावकरी आहे तिकडे आवाज नाही जात ना त्यांना पाण्याचा. आता ते कोण ऐकणार आहे आता? शेवटी प्रशासनाचं ऐकतील का गावकऱ्यांचं ऐकतील? आता त्या तुम्ही एक गाडी पाठवून द्या फक्त आपत्ती व्यवस्थापनची. बर एक तारखेला गाडी पाठवून द्या तुम्ही. हा बर ठीक आहे. हॅलो, हा डोंगर साहेब, ते आपल्या मोडोंगरीला आहे ना खूप मोठा पूर आलेला आहे. त्या पुलावरून पाणी जाऊ राहिलं ना. हो. तर कमी झालं तर थोडस कोण पाठवून द्यावं साहेब. सगळे लोक आहे ना पाईप तोडून राहिले, चांगले चांगले पाईपांचा नाश करू राहिले. कोण लोक? आदिवासी. तुम्ही तातडीने ना, मी तहसीलदार साहेबांना फोन केला तर त्यांनी काही गाडी पाठवली नाही अजून. सुनील सावंत यांनी जीव धोक्यात घालून बी तोड राहिले आणि चांगले चांगले अँगल आपण ते रिपेअर नव्हते गेले का इतके तोड राहिले. आदिवासी 150 लोक सगळे पाईप तोड राहिले. लोक कुठले आले? इडले गावातले इडले नजीक तरीके. मग गावाचे लोक कावर काही म्हणून गावाचे लोक कोणी येऊच नाही राहिलं ना. त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला कोणी पाठवून द्यावा असं. आता काय आमचा पण तिथं कोणीच माणूस नसतो तालुका लेवलला, अशी अडचण आहे. हो का? हा, उलट आहे ना, तुम्ही जेवढे लोक आहे त्याच्या गावात लोकसंख्या जास्त असेल ना, मग गावात त्यांना आता हे करा. कारण काय होतंय आता डायरेक्ट कोणीच नाही येऊ शकत ना. बघतो मी. पहिले हे करा, मग उद्या कोणाला तरी पाठवतो माझं माणूस. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.